रामकृष्ण हरी मंडळी, आज मी दुपारी भूक लागली की खाण्यासाठी मस्त असा कुरकुरीत झणझणीत मुरमुऱ्याचा चिवडा बनवला होता। तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासमोर शेअर करते। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा चिवडा करण्यासाठी सर्वात आधी मी येथे घेतलेले आहे भडंग मुरमुरे। हे मुरमुरे आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी मस्त असे भाजून घ्यायचे आहे, कुरकुरीत होईपर्यंत। तर मी येथे एक मुरमुरा दाबून बघितला, मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले मुरमुरे। आता आपल्याला 1 कप शेंगदाणे घ्यायचे आहे आणि हे शेंगदाणे तेलामधून तळून काढायचे आहे। तर येथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे मस्त असे तळले गेले आहे। आता हे शेंगदाणे आपण भाजलेल्या मुरमुऱ्यावरती घालणार आहोत। आता 1 कप डाळवा घेतला आहे आणि हा डाळवा सुद्धा आपण तेलामधून तळून घेणार आहोत। आता हा डाळवा सुद्धा आपल्याला या मुरमुऱ्यावरती घालून घ्यायचा आहे। आता आपण अर्धी वाटी कढीपत्ता घेणार आहोत आणि हा कढीपत्ता सुद्धा मस्त असा तळून घेणार आहोत। चला, कढीपत्ता सुद्धा आपला तळला गेलेला आहे। आता तो सुद्धा मुरमुऱ्यावर घालून घेतला। इथे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। ह्या पाकळ्या आपल्याला पोळपाटावरती थोड्या अशा ठेचून घ्यायच्या आहेत। सालीसकटच आहेत, साल वगैरे काढले नाही आहेत मी याचे। चला, तर आता हा लसूण सुद्धा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। चला, तर आपला लसूण इथे मस्त कुरकुरीत तळला गेलेला आहे। आता हा लसूण सुद्धा आपण चिवड्यावरती घालून घेणार आहोत। आता आपण मसाला बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला यातलं तेल थोडंसं कमी करून घ्यायचं आहे। तर इथे तेलामध्ये मी अर्धा चम्मच जिरं घालून घेतलं। त्यानंतर इथे मी थोडी सोप घातली, 1 चम्मच। अर्धा चम्मच एवढी हळद घालून घेतली। 1 ते 1.5 चम्मच एवढं लाल तिखट घातलं। त्यानंतर थोडा हिंग घालून घेतला। अर्धा चम्मच आपल्याला घालायचं आहे काळं मीठ। 1 ते 1.5 चम्मच एवढं मीठ घालायचं आहे आपल्याला। 1 चम्मच एवढा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। हा आपला रोजचा भाजीचा मसाला आहे। त्यानंतर इथे 1 चम्मच एवढा मी मॅगी मसाला घालून घेतलेला आहे। येथे मला थोडं तेल कमी वाटलं, त्यामुळे थोडं तेल घालून घेतलं। आता तयार केलेला मसाला आपण या मुरमुऱ्यावरती घालून घेत आहोत। त्यानंतर सर्वात शेवटी घालून घेतली मी 1 चम्मच पिठी साखर। आता सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे आपला मस्त झणझणीत कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे। तर इथे तुम्ही टेस्ट करून बघू शकता आणि तुम्हाला जर काही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ साखर घालायची असेल तर तुम्ही इथे घालू शकता। हा चिवडा आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवायचा आहे। तर हा चिवडा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतो आणि झटपट सुद्धा होतो। चला, तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।